हे काय आलं वाघमारेंच्या घराला? हा बबन काका, मी पार्लर सुरू केलंय, माहितीये ना तुला? हा माहिती आहे, पण अगं घरात आल्यावर दचकायला होतं ग असं अचानक. मयूर तू एक काम कर, तू आहे ना असा इथे मस्तपैकी असा मोठा बोर्ड लिही, अश्विनी ब्युटी पार्लर. मला मुद्द्याचं बोलायचं राहिलं. मयुरी काका कुठे? काका काका ते आतमध्ये. काका अरे काय कसला आरडाओरड? काका माझं खूप महत्वाचं काम आहे, तुमचा हात माझ्या डोक्यावरती असू द्या. अरे तू आहेस की? नाही अजून एकदा ठेवा. अरे काका आमची क्रिकेटची मॅच आहे, आम्हाला खेळायला पिच नाहीये. तर तुम्ही जर का त्या सेक्रेटरीशी बोलला तर आम्हाला खेळायला पिच मिळेल. तुम्हाला तो नाही बोलणार नाही. मॅच कधी आहे तुमची? आणि प्रॅक्टिस साठी तुम्हाला पिच कधी कधी केव्हा कशी हवी आहे ते सांग. प्रॅक्टिस बुधवारी आहे, शनिवारी. एक मिनिट हे असं सांगू नको मला. तू व्यवस्थित कागदावर लिहून दे, म्हणजे सेक्रेटरीला दाखवायला बरं होईल ना. हा घे कागद घे आणि पेन घे. सांगतो ना तोंडाने. अरे लिहून दे, असं नसतं. बरं ठीक आहे, देतो 0 मिनिटात लिहून देतो. हा काका पण पिच मिळालं पाहिजे. हा हे बघ व्यवस्थितली सविस्तरपणे. अगं मयुरी काय चाललंय हे? आजी अगं माझ्या ना चेअरचा अभ्यास करून झालाय प्रॉपर, तर आता आपण पूजा करूया. अगं पूजा वगैरे हे सगळं कशासाठी? आजी मग काय झालं, कोणती पण नवीन गोष्ट आपण घरी आणल्यानंतर त्याची पूजाच करतो ना. म्हणजे मान्य मला ही चेअर जुनी आहे, आईने वापरली आहे आणि आईने पूजा पण केली आहे त्याची, पण पुन्हा एकदा पूजा करायला काय हरकत आहे? मयुरी पूजेचं असू देत. अगं तुझा अगदी नवीन व्यवसाय असताना देखील तुला आईने ऑटोमॅटिक खुर्ची आणून दिली, किमान तिचा आभार तर मान. मी कुठे मागितले तिच्याकडे चेअर, तिने डायरेक्ट डिलिव्हरी केली. आता कुठे फोन वगैरे करून थँक्यू वगैरे म्हणत बस. तेच तर आहे, तू न मागता देखील तिला कळतं तुला काय हवंय, आणि म्हणूनच तिनं स्वतःची खुर्ची तुला आणून दिली. कळलं? जेवायला काय करू? वरणफळ चालेल? मयुरी मला काहीही चालतं. झालं का पांड्या? चल आम्ही जाऊन येतो ग. हॅलो हॅलो विद्युत, ऐक ना. अरे संजू आहे का तिकडे? मला जरा बोलायचं होतं. ऍक्च्युली काय झालं, पेरेंट्स मीटिंग मधून आम्ही डिरेक्टली घरी निघालो आणि मग बोलणंच झालं नाही, फार गप्पाच झाल्या नाहीत आमच्या. सो मी विचार करते परत भेटावं आणि जरा गप्पा माराव्यात त्याच्याशी. तो असेल तर दे ना त्याला, आम्ही ठरवतो कधी भेटायचं ते. शिल्पी अगं संजू पडलाय थोडा, त्याला ताप आला. काय ताप? पण आम्ही भेटलो तेव्हा अजिबात ताप नव्हता, व्यवस्थित होता तो. हो शाळेत जाताना ताप नव्हता त्याला, पण काल रात्रीपासून काही घसा दुखतोय वगैरे म्हणत होता. मग शाळेत येताना डॉक्टरकडे गेलो आम्ही, त्यांनी मेडिसिन वगैरे दिलेत. ऐक ना, वातावरण ना खूप खराब आहे. लगेच त्याला हा माईंना सांग की त्याला ते सुंठ आणि गुळाच्या त्या नेहमी करतात ना गोळ्या, त्या द्यायला सांग. जरा घशाला बरं वाटेल त्याला. शिल्पी, माई आणि अप्पा 2 दिवस कुंदा मावशीकडे गेले. ऍक्च्युली मी तुला म्हणणार होते त्याला घेऊन बाहेर ये, पण आता ताप आलाय तर कसं सांगणार बाहेर घेऊन यायला. सगळाच गोंधळ झाला यार. शिल्पी, मी जरी संजूला तुला भेटायला घेऊन येऊ शकत नसलो तरी तू आई आहेस ना त्याची. तू त्याला भेटायला इथे कधी येऊ शकतेस. ठीक आहे, मी रनिंगला आले होते, मी घरी जाते, आवरते आणि लगेच येते. हा आले, तोपर्यंत काळजी घे त्याची. ठीक. अरे श्रेय, ऐक 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 ऐक. ए भाई, अरे जाऊ दे ना. हा अरे थांब, तुझं काय मध्ये मध्ये? जा रे जा. त्यालाच म्हणतात रडीचा डाव. स्वतःची बॅटिंग उकली ना असा मैदानातून पळ काढतोय. जा. मग कशाला आलेला घरी मस्के लावायला? श्रेयस तुझी गरज आहे टीमला, गरज आहे टीमला. आता मी घरी जाणार आहे आणि परत येणार नाहीये, कळलं? चल. अरे यार श्रेया थांब ना यार. अरे तुला हे काय सगळं नवीन आहे का? ठीक आहे ना, जातोय तर जाऊ दे ना. एवढा काय भावला होता त्याला? माहिती आहे बेस्ट प्लेअर आहे म्हणून एवढा मास खातोय. तो बेस्ट प्लेअर नसताना आपण एवढा भाव पण दिला नसता. ए श्रेयस इकडे बघ, ही बॅट आहे ना फक्त माझ्याकडे होते बॅटिंगला. डबल सेंचुरी 200. हे बॉल दे रे पंप्या. डबल सेंचुरी. यस पांड्या, एक काम कर, 200 डबल सेंचुरी वगैरे खूप लांब. तू एक काम कर, 6 बॉल टाकतो, बॅटला बॉल लावून दाखव. एक्सेप्टेड. एक्सेप्टेड. चल
कर बॅटिंग, टाक बॉलिंग. म्हणजे मी तुझ्यावरती चिडून गेले होते माहेरी, तिथे 2 वर्ष राहिले सुद्धा, पण आपल्या दोघांना माहिती होतं की हे टेम्पररी आहे. परत आपण एकत्र येणार आहोत, पण त्यानंतर जे काही घडलं सगळं आणि डिवोर्स वगैरे, आणि या सगळ्यामध्ये संजूला जे काही वाटून घ्यावं लागतंय ना, खूप वाईट वाटतं मला. सगळ्यांना फार असं वाटतं विद्युत की शिल्पी खूप वाईट आहे, ती लोकांना त्रास देते. एका अर्थी ते असेल, पण खरं असेल, मी देत असेल त्रास किंवा माझा होत असेल लोकांना त्रास. पण तू विचार कर ना, ज्या मुलीच्या बाबतीत एकाच वेळी डिवोर्स होतो, मुलाची कस्टडी जाते, काय तिच्या आयुष्यात आता, किंवा कोण आहे तिच्या सोबत, खूप एकटं वाटतं मला, खूप वाईट वाटतं मला. तुला नाही समजणार. शिल्पी 2-4 दिवस असं जॉगिंगला गेलो ना की डायरेक्ट एका मोठ्या पॅकचा 6 पॅक टक 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 माग. आणि सॉलिड क्रिकेट प्लेअर आहे मी, माहितीये का तुला. म्हणजे जर मी ही टुर्नामेंट नीट खेळलो तर 100% आश्रय सोसायटी जिंकते. एका हातात टुर्नामेंटची ट्रॉफी आणि दुसऱ्या हातात मॅन ऑफ द मॅच. नाही ते होईल, पण सध्या तरी तुम्ही मॅन ऑफ द फॅमिली आहात. म्हणजे अहो, कुहू स्कूल बस मध्ये ना चढेपर्यंत सारखं तुमच्याबद्दल बोलत होती. काय स्पेशल? काही नाही हो, काल त्या तिच्या मैत्रिणीकडे सोनू होती, तिच्याकडे खेळायला गेली होती ना, तर लेगोने खेळली. त्यामुळे आता तिने हट्ट पकडलाय मला तो गेमच हवाय म्हणून. ते लेगो प्रकार जाम महाग असतो बाबा. बापरे. हो, तुमच्या ह्या वर्कआउट मध्ये धावण्याबरोबर वेट लिफ्टिंग पण होतं का? म्हणजे येतं का? असं का विचारते? नाही म्हणजे वेट लिफ्टिंग करू शकतो का ग? अहो चला ना लवकर, या पिशव्या उचलून ना माझ्या हाताला रग लागली. चला लवकर. थांब, विसरलोच यार या सगळ्याकडे. थांब. किती सॉफ्ट आहे ग तुझा हात. खरंच कम्प्युटर कडे बघून बघून नुसती डोळ्यांची आग होत होती, पण आता रिलॅक्स वाटते बरं का. थँक्यू. बरं झालं मी इकडे आले. ते पूर्वी मी तुझ्या आईकडेच सर्व्हिस घ्यायची. पूर्वी अश्विनी खूप छान काम करायची, पण आजकाल वेळ कुठे असतो तिला. तिचं लक्षच नसतं कामाकडे आणि पार्लरकडे. सेलिब्रिटी झाली आहे ना आता ती. मी डोकं चिपून देऊ का तुमचं? हो दे ना, मला काय सेवा करून घ्यायला छानच वाटणार. पण मला काय वाटतं, त्या पार्लरचं नाव आता जेनिफर ब्युटी पार्लर ठेवायला पाहिजे. 4 वेळा गेले मी, जेनिफरनीच सर्व्हिस दिली मला. ते काय, आईला बाहेरच्या ऑर्डर्स पण असतात ना, म्हणून ती बिझी असते. खरंच. आणि काय ते आता रील्स वगैरे पण बनवते ना. पण काही म्हण, पूर्वीसारखी क्वालिटीच नाही. म्हणजे नक्की तुम्ही कोणत्या सर्व्हिसची क्वालिटी नाही असं म्हणताय? तसं फारसं आठवत नाही मला. कधी गेलेलात लास्ट? फारसं जाणं होत नाही ग माझं. मग पुन्हा एकदा ना वेळ काढून नक्की जा. तुम्हाला अश्विनी ब्युटी पार्लर सुद्धा आवडेल. काय माहितीये, आई सेलिब्रिटी झालेली असो किंवा नसो, तिचे वर्क एथिक्स इतके चांगले आहेत ना. ती बिझी असते म्हणून नसते पार्लरमध्ये, मान्य मला. पण कसं आहे, आई कधीच कामात हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा करत नाही. चांगलं वाटतंय ना? खूप. किती झाले? 400. अगं मला ते टॅन काढायचं पॅक हवं होतं, प्लीज देशील मला? ते नाहीये माझ्याकडे. पण ही त्या अश्विनी पार्लरचीच ब्रांच आहे ना? हो, ही अश्विनी ब्युटी पार्लरचीच ब्रांच आहे. पण ते काय झालं माहितीये का, त्या प्रोडक्टला खूप डिमांड आहे ना बाहेर, तर ते लगेच संपून गेला स्टॉक. एक काम करा, तुमचा नंबर द्या मला, म्हणजे जसे ते पॅक येतील ना मी तुम्हाला लगेच कळवते. ओके, या परत. हा बाय. म्हणजे तुला आधीच माहित होतं? जेनी ती मयू होती
म्हणूनच मी तिला पॅकची रेसिपी दिली. अश्विनी तू आज हाईट केली आहेस. अगं तू रिअल कस्टमरला जरी ही प्रोसिजर दिली असतीस ना तर परवडलं असतं, पण तू मयुरीला दिलीस. अगं ती ते पॅक्स विकणार. विकू देत ना मग. हे असं करण्यामुळे जर तिचं पार्लर मोठं होणार असेल तर चांगलंच आहे ना तिच्यासाठी. आणि एक आई म्हणून तिला जी काही मदत लागेल ती करणं माझं कर्तव्य आहे जिनी. मला माहिती आहे ती आता जे काही करते तो सगळा मूर्खपणा आहे, पण म्हणून मी तिच्यासारखं नाही ना वागू शकत. अश्विनी बिझनेस असतो आणि आपण दोघींनी मिळून एक स्वप्न पाहिलंय की अश्विनी ब्युटी पार्लर हा ब्रँड खूप मोठा करायचा. आणि त्यासाठी मी सगळ्या ऑपॉर्च्युनिटी सोडून आज तुझ्यासोबत काम करते आहे. आणि तू आपल्या बिझनेसच्या सगळ्या सिक्रेट अशा आपल्या कॉम्पिटिटरला देणार आहेस का? नो अश्विनी, इट इज नॉट गुड फॉर अवर बिझनेस. सॉरी जेनी, मला खरंच पटतंय तू काय म्हणतेस ते, पण ही माझी मुलगी आहे का? अश्विनी, ती तुझी मुलगी आहे, पण घरी तू जेव्हा इथे पार्लरमध्ये येतेस ना तेव्हा तू ह्या पार्लरची ओनर आहेस. हा बिझनेस तुझा आहे. तू हे सगळं जे काही बोलतेस ते मला कळतंय. एक आई म्हणून तुझा कन्सर्न कळतोय मला. हे बघ अश्विनी, आता तुला निर्णय घ्यायचा आहे की तुला एक आई म्हणून राहायचंय की एक बिझनेस वुमन म्हणून राहायचंय. ठीक आहे, तू ठरव. थँक्यू. आता परत कधी येऊ फेशियल करायला? अगं आत्ताच तर केलंस ना, 15 दिवसानंतर ये. अगं फेशियल केलं ना की खूप छान वाटतं आणि स्किनही खूप मस्त राहते. दररोज उन्हात जाऊन आणि या पोल्युशनमुळे तर स्किनचा ग्लो काही टिकतच नाही बघ, म्हणून विचारलं मी. एक मिनिट. हे वापर. विको टर्मरिक क्रीम. हे तू रोज वापरू शकते कारण हे आयुर्वेदिक आहे आणि ह्याच्यात हार्मफुल केमिकल्स नाही आहेत. पिंपल्ससाठी उपयुक्त आहे हे? हो अगं, कारण ह्यात चंदन ऑइल आणि ना हळद आहे. त्यामुळे आपल्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स, त्याच्यानंतर पिंपल्स, ॲक्ने प्रॉब्लेम मुळापासून दूर होतात आणि आपली त्वचा तजेलदार होते. अगं मी वापरते ना म्हणून तुला इतक्या खात्रीने सांगते. आणि हो, इतकंच नाही तर तू ह्या क्रीम मध्ये हनी आणि काही घरगुती गोष्टी मिक्स केल्या ना तर तू त्याचा वापर फेस मास्क म्हणून पण करू शकते. वापरून बघ. अच्छा, म्हणूनच तर तुझी स्किन एवढी तजेलदार दिसते. वापरून बघ, खरंच फायदा होईल. नक्की. जेनी, मी निघते घरी जायला. तुझं आवरून झालं ना की तूही न उगाच जास्त वेळ थांबू नकोस. अगं हो ग, माझी उद्याची अपॉइंटमेंटची तयारी झाली ना की मीही निघते. एक काम कर ना, त्या कॅश बॉक्स मधले 1,500 रुपये दे ना मला. हो, 1,500? काय हबीबरोबर डिनर प्लॅन वगैरे करतेस की काय? छे ग तू पण ना. अगं कुहूची मैत्रीण आलीये घरी, तिच्या मैत्रिणीजवळ लेगो सेट आहे म्हणून तिलाही हवाय, नाहीतर मी खेळणार नाही असा हट्ट धरून बसलीये. अगं पण कॅश बॉक्स मध्ये 2,000 आहेत. आजचा दिवस थोडा स्लोच होता ना. अरे हो ग, माझ्या लक्षातच आलं नाही आज तेवढा बिझनेस झाला नाहीये. आणि उद्या सामानाची डिलिव्हरी येईल, त्याचेही पैसे द्यावे लागणार. नको, राहू दे ते पैसे, मी बघते काहीतरी आणि मी निघते. अगं ऐक, तू ने हे पैसे, मी उद्याचं काय करायचं ते मी बघते, तू ने. नाही जेनी, आपलं ठरलंय ना, हा आपला बिझनेस पार्लरच्या पैशातनच मोठा करायचा. त्यामुळे हे पैसे इतर ठिकाणी वापरणं चुकीचं आहे. मला आता मुली आणि पार्लर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायला पाहिजे आणि नीट सांभाळता सुद्धा आल्या पाहिजेत. मी तुला परवा बोलले की मुलीची आई व्हायचंय की बिझनेस वुमन, ते तुला हर्ट झालंय ना. अगं काही काय बोलतेस, असा चुकून विचार देखील नको करूस तू. आणि हे तू मला नाही सांगणार तर कोण सांगणार जेनी? अगं मग ठीक आहे ना, मी बोलले, पण ऐक ना, तू हे पैसे ने. आणि कुहूला काय सांगणार आहेस तू? ती रुसून बसेल ना. अगं नाही रुसणार, आणि तशी कुहू खूप समजूतदार आहे, समजावेन मी तिला. तू
हे पैसे परत ठेवून दे. ठीक आहे. आई बघितलं तुझी नात कशी वागतीये माझ्याशी. मी तुझ्या समोर म्हटलं होतं ना, मी तिचं पार्लरचं सगळं सामान आणते. सामानाचे पैसे घेणं ठीक आहे, पण डिलिव्हरी चार्जेस देते ती. अगं मी काय ऑफिस मधली पिऊन आहे का? अरे काय चाललंय काय? का म्हणतेस तू? बाबा अहो तिचं सगळं पार्लरचं सामान आणलं मी. तिने मला हे वरचे डिलिव्हरी चार्जेस दिले. ते रिसेप्शनिस्ट असतात किंवा ऑफिसमध्ये पिऊन्स असतात तशी ट्रीटमेंट देते ही मुलगी मला. काय गरज आहे डिलिव्हरी चार्जेस देण्याची? मयू, तू शिल्पीला पैसे दिलेत? हो आजोबा, तिने माझ्या पार्लरचं सामान आणलं ना म्हणून, आणि डिलिव्हरी चार्जेस पण दिले. अगं हो, पण मी म्हंटलच होतं ना मी जाते आणते सगळं म्हणून. आत्या आहे ग मी तुझी. अगं तू आत्या असलीस तरी मला तुझ्याकडून कोणतेच फेवर्स नको आहेत. का तू आता मदत करशील आणि नंतर ऐकवून दाखवशील आणि सगळ्या जगाला सांगशील की मी हिच्यासाठी हे केलं तिच्यासाठी ते केलं म्हणून, आणि ते मला नकोय. मयू अगं मी का असं करेन? का वाटतंय तुला असं? कारण तुझी तशी हिस्ट्री आहे आत्या. हिस्ट्री अँड ऑल करेक्ट मायले की तुम्ही सेम बोलता ग, सेम. बरं झालं तू काही दिवस इकडेच राहतीयस. यू नीड अ ब्रेक फ्रॉम युअर मदर. हे कळतंय तुला? आत्या मुद्दा तो नाहीये, तू विषयांतर करू नको. मुद्दा हा आहे की मला तुझ्याकडून काही खर्च केलेला नकोय. आणि तसंही हेच मी कुरिअर मरून मागवलं असतं ना तर त्यांना पैसे द्यावेच लागले असते. ते पैसे मी तुला दिले. अगं मग मला काम सांगायलाच नको होतंस तू, एवढंच जर असेल तर. मला नव्हतंच सांगायचं तुला, पण तूच सारखी पाठी लागलेलीस ना माझ्या. मी तुला मदत करते, तुझ्यासाठी हे करते ते करते, सांग 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 मला, म्हणून सांगितलं. ठीक आहे, याच्या पुढे मी तुला कधीच मदतीसाठी विचारणार नाही. मुळात या घरच्यांना मदत केली की अवघडच होऊन बसतं. हे सामानाचे पैसे घेतेय मी, पण हे डिलिव्हरी चार्जेस नसते घेत मी. मयुरी, हे जे तू काही वागलीस ना ते मला आवडलेलं नाहीये. अगं काही झालं तरी तुझी आत्या आहे. वेल डन मयू, व्हेरी नाईस. असंच वागायचं. बिझनेस मध्ये कधी पण असं रोकटोक असावं. नाते संबंध बाजूला ठेवायचं, कळलं? मयुरी तू जे काय वागलीस ना ते मला नाही आवडलं. लेन देन रोकटोक असावा आणि हिच्या गोष्टीकडे लक्ष देत जाऊ नको, कळलं? मला एक स्टोरी सांगा ना. कोणती सांगू? मम्मी सांगते ती. ती स्टोरी मला नाही येत. हे बघ, मी तुला ना स्नो क्वीन वाली गोष्ट सांगतो, तुला खूप आवडेल. नाही, मम्मा सांगते ती स्टोरी मला पाहिजे. प्लीज बोलवा ना तिला. हे बघ, मम्मी आता आपल्या सोबत राहत नाही ना, मग ती सारखी सारखी कशी येईल? काल आली होती ना बेटा, काल तुला ताप आला होता ना, म्हणून मम्मी आली होती. पप्पा मला आज पण बरं वाटत नाहीये. अरे म्हणून तर ह्या गोळ्या आणल्यात डॉक्टरकडून आपण. त्या घेतल्यास ना की लगेच तुला बरं वाटेल. चल पप्पा प्लीज बोलवा ना तिला. ती येईल, मला औषध देईल आणि मी खूप बरं होईल. प्लीज बोलवा ना तिला. संजू, तू हे औषध घे आणि झोप. बरं व्हायचंय ना आपल्याला. चल. नकोय मला हे औषध. जर मी हे घेतलं आणि मग मी बरं झालं तर मग मम्मी परत कधी येणारच नाही. तुम्ही तिला इकडे बोलवा आणि सांगा की इकडेच झोप. आपण आधी कसं झोपायचो तसं. पप्पा लावा ना तिला फोन. संजू, माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघ, तू हे औषध घे, म्हणजे उद्या सकाळी तू बरा होशील. आणि तू बरा झालास ना की आपण मम्मीला भेटायला जाऊया. म्हणजे तुला फ्रायडे पर्यंत वाट बघायची गरजच लागणार नाही. चालेल? गुड बॉय. येस. हा. ये मयू. मी ना पुरणपोळी देते तुम्हाला दोघींना. हा आई नकोय मला. मी इथे कुहूला भेटायला आली. तुला लेगो सेट हवा होता ना, बघ आवडतोय का?
खूप आवडलं. आय लव्ह यू दीदी. थँक्यू सो मच. लव्ह यू टू कुहू. तुला माहितीये का, तुझी दिदू ना आता कमवते आणि तुझा आनंद तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुला कधीही काही लागलं ना तरी तू तुझ्या दिदूला सांग. हा, ती तुला घेऊन देईल. जरा आत येता का? उगा सगळ्या गोष्टींचं श्रेय ना तुम्ही मला नका देऊ. अरे सिंगल हँडेडली वाढवलंस त्यांना म्हणून थँक्यू म्हणतोय. उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. तुम्ही आज सकाळी मला पुरणपोळी करायची आयडिया दिली आणि नेमकी मयू घरी आली आणि मला खात्री आहे ती पुरणपोळी ना नक्की खाईल. हो, पण त्यासाठी वाढावं लागेल ना. पुरणपोळी स्वतःहून जाणार नाही. मी आले जा दे तिला. वाढते अहो. तिला ना आणि भरपूर तूप देते पुरणपोळीवर. तिला तशी पुरणपोळी खायला खूप आवडते. नाही नको, तुम्हीच जाऊन वाढता का तिला? का मी का तू दे ना. मी वाढायला गेले तर कदाचित खाणार नाही ना म्हणून. काय झालं? काही नाही, खूप आनंदात आहे मी आज. मयू घरी आली आहे ना. कितीतरी दिवसांनी आपलं कुटुंब अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. बरं, एक काम कर, त्यात तू थोडासा मध घाल आणि हा मिक्स कर, पण एका साईडलाच ढवळ. हा, डिरेक्शन एका साईडच ठेव. बाबा, आपण आईचा पोट खूपच खराब केलाय. मी उगाच चिडलो ना तिच्यावर, ओरडलो. दिदू पण रागावून गेली. मी निघून गेलो रागवून. मी पण लेगोच्या सेटसाठी खूप हट्ट केला. मग आता काय करायचं? आईचा मूड तर चांगलं करावंच लागेल. एक आयडिया देतो. 10 मिनिटात येतेच मी लगेच. हा, बाय बाय. हो, तुला माहितीये का, अशी छान पुरणपोळी कोणालाच येत नाही या दुनियेत बनवता. म्हणजे चांगल्या चांगल्या हॉटेल्स मध्ये पण मिळत नाही अशी. फक्त तुझ्या आईला येते बनवता. माहितीये का? मग बाबा, तुम्ही उकडीचे मोदक खाऊन बघितलेत का? किती सॉफ्ट झालेत ते. तू मला सांगतेस एका घासात एक खाऊ शकतो मी. लुसलुशीत आणि मऊ पुरणपोळी आहे. मस्त पूर्ण खाऊन टाक, समजला? तुझी आई या जगातली बेस्ट शेफ आहे. माहितीये का तुला? पुरे झाला दोघांचा अभिनय. दोघांनाही अभिनय करणं जमत नाहीये. चला, जे केलंय ते खाऊन घ्या, म्हणजे माझ्या कष्टाचं चीज होईल. काय ग? आई सॉरी, मला तुझा मूड ऑफ नव्हता करायचा. मला पूर्णाची पोळी आणि उकडीचे मोदक खायला पाहिजे होते ना, आणि मी लेगोच्या सेट साठी जरा जास्तच हट्ट केला. सॉरी. गुणी पिल्लू आहे माझं. आई, अगं बिझनेस करायचा म्हटलं की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते. गिराईक नेहमी बरोबरच आहे हे गृहीत धरूनच त्याच्याशी बोलावं लागतं. अगं आईच्या नावाने पार्लर उघडलेस ना, मग तिच्या यशाचं श्रेय हे फक्त तिच्या कामात नाही, तिच्या स्वभावात आहे. चांगलं काम करणारे खूप असतात, पण चांगलं काम करणारा, चांगला माणूस, सच्चा आणि दुसऱ्यांचा आदर करणारा असेल ना, तर त्याला यश लवकर मिळतं. हे बघ, अश्विनीचा दुस्वास करून तुझ्या पदरात निराशाच येईल. त्यापेक्षा तिच्याकडून 4 गोष्टी शिकलीस ना, तर जास्त चांगलं होईल. अश्विनी सारखं यश मिळवायचं असेल ना, तर तुला अश्विनी सारखं व्हावं लागेल. काही गरज नाहीये त्याची. मला ना आईसारखं उगाच लोकांची गोड गोड बोलून ह्याची करायला आवडत नाही. लोकांचं काही वागणं नाही खपवून घेऊ शकत मी माझा बिझनेस माझ्या पद्धतीनेच करणार. अगं पण तिच्याकडून 4 गोष्टी शिकलीस तर. आजी, त्याची गरज नाहीये. माझी वर्क करायची स्टाईल वेगळी आहे, माझी पद्धत वेगळी आहे. मी त्या पद्धतीनेच करणार. आईची मदत घ्यायची गरज नाहीये मला, आणि आईकडून बिझनेस टिप्स मागायला पण जाणार नाहीये मी. तुझ्यामुळे. आता मी काय केलंय? या गोष्टीचं श्रेय मला कशाला देत आहे? सॅलेड, पोळीच्या जागी भाकरी, हे सगळं तू खायला घातलंच म्हणून माझा स्टॅमिना वाढला. जर का हे सगळं श्रेय वहिनींचं असेल ना, तर मी आजपासून तुमच्या दोघांना एक काम सांगणार आहे. हे भाई, तू उद्यापासून रोज 10 किलोमीटर पळायचं
आणि वहिनी तुम्ही त्याच्यासाठी एक प्रॉपर डाएट प्लॅन बनवायचा. भाई अजून फिट झाला पाहिजे. फायनल जिंकायचे भाई आम्हाला अजून. कष्ट मी घेऊ, हा मेहनत ही घेणार. तू काय बसून टाइमपास करणार आणि वडेपाव खाणार? ए भाई मी मेहनतच घेणार. तुझ्यावरती लक्ष ठेवणं म्हणजे सोपं काम नाहीये. विचार बहिणींना. पण खरंच सांगतोय तुझ्या ते पोटेन्शियल आहे. तू ओळख स्वतःला. आणि आता चला तुमच्या दोघात मी जास्त वेळ थांबत नाही. उगाच कबाब मी हड्डी नको. ए बाई बचा. तू कशाला हसतेस उगीच? काही नाही, मला खूप आनंद झाला आणि खूप मस्त वाटतंय मला. माझा नवरा आहेच टॅलेंटेड. टॅलेंटेड नाही, रोमॅन्टिक पण आहो. ए यार तू सारखी मला काय थांबवतेस? बरं ऐका ना, मला ना पार्लर मध्ये अर्जंट अपॉइंटमेंट आली आहे, तर जावं लागेल. मगाशी ते सोसायटीच्या पार्टीचं म्हणत होते, त्याच्याऐवजी आपण घरीच आपली छोटीशी पार्टी केली तर चालेल का? चालेल, पण मेन्यू मी डिसाईड करणार. ठीक आहे. बबन भाऊजी नाचतायत, तुम्ही त्यांना सांगा. मी प्राजूला फोन करते आणि सांगते घरी यायला. नक्की सांगतो. मी जाते हिला घेऊन. बाय बाय. जा. अरे बस झाला आता नाचून. चला चहा पिऊया टपरीवर. चला 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 या. मॅच जिंकल्यामुळे माझ्याकडून चहा तुम्हाला फुकट आहे. क्या बात आहे. अरे वा, सोसायटीचे पैसे वाचले. तू तेवढंच बघ. कंजूस. क्या लग रही है ट्रॉफी. क्या बात आहे भाई. पण आज मजा आली जेन्युइनली खेळायला. हो नाही खरंच मजा आली. पण आज मॅच बघायला ना काका हवे होते. ते असते तर अजून मजा आली असती मॅच बघायला. हो ना यार. ए काका कसे आहेत रे? बरं आहेत, आराम चालू आहे. मला एक सांग, त्यांना तो किडनीचा त्रास आधी पण होता? हा होता आधीपासून, पण इतका जास्त नव्हता. म्हणजे ठीक आहे, कधीतरी असं त्रास व्हायचा. आता जरा त्रास वाढलाय. त्यांचंही चुकतं रे. पथ्य पाळत नाही, तब्येतीची हेळसांड करतात, दगदग करतात. मग होणारच ना असं. हो ना, आणि तसं त्यांचं वय पण झालंय. रिक्षा. चोर चोर चोर. आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय आहे. श्रेयस, अरे काय बोलतात? कसं होणार? श्रेयस बाबांना काही झालं तर नाही जगू शकत. आई एक मिनिट. आई शांत हो. आई मयुरी आजीला बाहेर घेऊन जा. श्रेयस काहीतरी करणार आहे बाबा. चला श्रेयस. डॉक्टर साहेब, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी डोनर लागणार ना? मग त्याची काय प्रोसिजर असते? सर्वात आधी आपल्याला तुमच्या बाबांच्या नावाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतरही वेळ लागू शकतो. त्यांच्या किडनीला मॅच होणारा डोनर मिळेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार. साधारण किती वेळ जातो या सगळ्यात? असं काही सांगता येणार नाही. लक असेल तर 1 दिवसातही होईल, किंवा वाटही बघावं लागेल. जर तुमच्या फॅमिली मेंबर्स पैकी कोणी किडनी डोनेट करायला तयार असेल तर आपण त्यांचे सॅम्पल्स घेऊ, आणि ते मॅच झाले तर आपण ऑपरेशन लवकरात लवकर करू शकू. ठीक आहे. आणि या सगळ्यासाठी, या ऑपरेशनसाठी, या प्रोसिजरसाठी किती किती खर्च येईल? ऑपरेशनसाठी कमीत कमी 25 लाख खर्च येऊ शकतो. 25 लाख? ठीक आहे डॉक्टर, चालेल. आम्ही पैशांची अरेंजमेंट करू. तुम्ही प्रोसिजर सुरू करा. रजिस्ट्रेशन करून घेऊया आपण. फक्त ते डोनरचं कसं करायचं? म्हणजे तो मिळाला हवा ना आधी. डोनर मिळाला की आपल्याला पहिले HAL टायपिंग टेस्ट करून घ्यावी लागेल. आधी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या, मग मला सांगा. मग मी टेस्टची सगळी तयारी सुरू करतो. यातही पहिला नंबर मारलास ना? कसं जमतं ग तुला हे सगळं? एक्सक्यूज मी, मिस शिल्पी तुम्हीच ना? हो. तुमचा नंबर आलाय ब्लड टेस्ट साठी. हा फॉर्म भरा, त्याच्यावरती नाव आणि वय लिहा तुमचं. नाही जमणार मला.
हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरच मला असं धाकधूक सुरू होते. हॉस्पिटलच्या वासाने सुद्धा मला त्रास होतो. मी एकटी आहे आयुष्यामध्ये आणि मला जर काही झालं तर मला सांभाळणारं पण कोणी नाहीये. म्हणजे हे आहेत हे लोक, पण यांचा काही उपयोग नाही. आणि मला लहान मुलगा आहे, त्याला मला सांभाळायचंय, माझ्या मागे जबाबदाऱ्या खूप आहेत. पण मला हे सगळं नाही करायचं, मी नाही करू शकत. मला फार भीती वाटते. हवं असेल ना तर बाबा बरेच झाले की मी त्यांची काळजी घेईन, मी त्यांचं सगळं मॅनेज करीन, सगळं करीन. मी पैसे पण देईन हवं तर. पण मला सुई नाही टोचून घ्यायची, मला नाही टेस्ट करायची. मला खूप भीती वाटते, मला खरंच खूप भीती वाटते मला. मॅम हळू, हॉस्पिटल आहे. हो ठीक आहे, मी हळू बोलते, पण मी एवढंच सांगते तुम्हाला, मला नाही जमणार, मला नाही होणार. सॉरी. तुम्ही माझ्याशी बोलायच्या अगोदर ना मला तुमच्याशी काही बोलायचं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. लोकांना काय वाटेल, ते काय म्हणतील, हे आता या क्षणी महत्वाचं नाही. तुम्हाला मनापासून जे वाटतं ना ते तुम्ही करा. अश्विनी, मी निर्णय घेतलाय. माझ्या बाबांना मी माझी किडनी देणार. तुम्ही एक चांगला नवरा, चांगले बाबा आणि चांगला मुलगा आहात. पण त्याच्यापेक्षाही जास्त एक सच्चा माणूस आहात. तुला माहिती आहे ना, माझ्या या डिसिजन नंतर आपल्याला खूप चॅलेंजेस फेस करावे लागतील. माहितीये मला, आणि आपण करू ना चॅलेंजेस फेस. आपण सगळे एकत्र आहोत की नाही, मग काहीही कठीण नाही. आता महत्वाचं काय आहे, बाबांचं बरं होणं. आणि आयुष्यात अडचणी काय येतात ना, आपण मार्ग काढू त्यातनं. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं वाटतंय ना? श्रेयस, बाबा. अरे ही बस बस. आई बस ना, तू का उठतेस? राहू दे, त्यांना बोलायचे तुझ्याशी. बोलायचे? काय बोलायचं, मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी सोय झाली आहे. एकदम निश्चिंत राहा. डॉक्टरांनी सांगितलं असेल ना तुम्हाला, काही नाही, एक छोटंसं ऑपरेशन आहे. ते झालं ना का 2 दिवसात ठणठणीत तुम्ही घरात. मला तुम्हा सर्वांना काही सांगायचं आहे. सांगायचं? विद्युत, चष्मा द्या माझा. मी आपलं घर श्रेयसच्या नावावर केलेलं आहे. बाबा, बाबा याची काय गरज आहे? मला नको आहे घर तुमचं. आणि बाबा मी माझी किडनी ह्या घरासाठी देत नाहीये तुम्हाला. मला माझे बाबा हवेत म्हणून ही किडनी देतोय मी तुम्हाला. हे मला पटलेलं नाहीये बाबा. मला माहिती आहे श्रेयस, तुझ्या मनात असं काही नाही, खात्री आहे मला. पण मी शुद्धीवर आलो आणि माझ्या मनात विचार आला की माझं जर बरं वाईट झालं तर मला जे योग्य वेळी करायचं होतं ते राहूनच गेलं. याची खंत मला सलत राहिली असते. हो बाबा, पण मी माझा निर्णय घेतला आहे आणि ह्यात बदल होणार नाही. बाबा, मी तुमची मुलगी आहे. हे सगळं करण्याच्या आधी मला एकदा विचारायला हवं होतं, निदान सांगायला तरी हवं होतं तुम्ही. शिल्पी, अगं ते घर माझं आहे. ते घर मी कुणाच्या नावावर करायचं हा निर्णय देखील माझाच असणार ना. आता ज्याला कुणाला निर्णय मान्य नसेल त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहावं. आई, आईच्या संमतीनंच मी हे सगळं केलेलं आहे शिल्पी. ठीक आहे, तुमचा आता निर्णय झालाच आहे तर हरकत नाही.
अहो तुम्ही तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा. खरं तर चूक माझीच आहे. मीच तुम्हाला आधी सपोर्ट करायला पाहिजे होता.